महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। काय सांगाल सर, जगद्गुरू संत शिरोमणी रविदास महाराजांची 648वी जयंती आहे। काय आव्हान आहेत जयंतीसमोर? संत शिरोमणी रविदास महाराज यांनी 14व्या शतकामध्ये सर्व समाजाला एक होण्याचा आणि समानतेचा संदेश दिला। त्या संतांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्याचं आवाहन आम्ही आमच्या सर्वकार समाजाला केलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व आंबेडकरवादी विचारसरणीचे सर्व जे समाज बांधव आहेत त्यांना या जयंतीमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। शहरामध्ये काय काय जयंतीनिमित्त काय काय कार्यक्रम ठेवलेले आहेत? शहरामध्ये 11 तारखेला मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलं आहे। मोटरसायकल रॅली रामनगर, क्रांती चौक, भडकल गेट ते संभाजी पुतळा, N9 सिडको येथे मंदिरावर रविदास महाराजांच्या मंदिरावर त्याचं विसर्जन होणार आहे। संध्याकाळी अरुण खरात यांच्या गीत गायनाचा भजनावलीचा कार्यक्रम आहे। तो ऑर्केस्ट्राच आहे। त्यामध्ये रविदास महाराजांची गीते आणि भीमगीते समाविष्ट असणार आहे। 12 तारखेला सकाळीपासून शहरातील विविध भागामध्ये, शहरालगतचेच भागसुद्धा वाळूज, महानगर, बजाजनगर, त्यानंतर सातारा परिसर, शहरातील रविदासनगर, N9 सिडको, जवाहर कॉलनी, मोंढा, रविदासपुरा आणि विशेष करून पदमपुरा समाजोपयोगी जे आहेत खेळ आहेत, रक्तदान शिबिर या निमित्तानं आयोजित करण्यात आलेले आहेत। मुख्य मिरवणुकीचं उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? 12 तारखेला 5 वाजता क्रांती चौक येथून मुख्य मिरवणूक निघणार आहे। मुख्य मिरवणूक ही शोभायात्रेच्या स्वरूपात आम्ही काढण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्या मिरवणुकीचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे शिरसाट साहेब यांच्या हस्ते होणार आहे। मुख्य मिरवणुकीचा मार्ग कसा असेल? मुख्य मिरवणुकीचा मार्ग क्रांती चौकामध्ये आम्ही स्टेज दिलेला आहे। क्रांती चौकात पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर क्रांती चौक, पैठण गेट, बाराभाई ताजिया आणि औरंगपुरा येथे महात्मा फुले पुतळा या ठिकाणी ते विसर्जन होणार आहे।